मंडळींना समजावून सांगितलं, परंतु आजची ही सभा आज जवळजवळ 1975 पासून आतापर्यंत मी कावळगावच्या मंडळीला ओळखितो. कावळगावची मंडळी ही सुज्ञान आहे. या ठिकाणी जमलेले कावळगाव हे पुरोगामी विचाराचं आहे आणि माझी सर्वांना विनंती आहे की प्रथम मी सर्वांचे त्या चौकापर्यंत मंडळी आहे, चौकापर्यंत इकडे या मार्केट पर्यंत मंडळी आहे, इकडे मंडळी आहे. आमच्या मारुतराव मामाच्या काळात एवढी सभा झाली नाही, मात्र आज एवढी सभा पाहून एक चिमूटभर रक्त वाहिलं. कारण या कावळगावच्या मंडळीनं आपली परंपरा कायम ठेवलेली आहे. या माझ्या माया भवनी बहुसंख्येनं या ठिकाणी आलेली आहे. जरी अडाणी असल्या तरी त्याला राजकारणाची आवड आहे. म्हणून मला सर्वांना विनंती करायची आहे की आपण सर्वांनी हे जे 16-17 लोक जे आहेत ना, हे सर्व जाती धर्माचे लोक आहेत. यांच्या फोटोला यायला नतमस्तक होऊन मी तुर्माचं सर्वांचं पुष्पांजली या शब्दानं तुमचा आभार मानतो. आणि येईल त्या 7 तारखेला आतापर्यंत कार्यकर्ते लोकांनी जे तुम्हाला मार्गदर्शन केलं त्याचं तुम्ही पालन करसाल. मी जास्त काही वेळ घेणार नाही, 5 मिनिटं बोलणार आहे. आणि आता बाबूरावजी वाजले 12. तुम्ही आपलं गठुडं जेवण मानवतला जा. आता इथं काय नाही तुमचं. त्याच्यामध्ये आमचा एक सोयरा उभा आहे, धानवरचा पैलवान म्हणतात त्याला. त्याचं कसं आहे, बेगम के शादी में अब तुला त्याला वाटतं साधक काय की मग काही साधत नाही बापू. ही जनता येडी नाही कावळगावची. आतापर्यंत या जनतेनं मला अनुभव आहे की ही जनता जशी बोलते तसेच वागते. म्हणून या बारीला आपले 3ही उमेदवार बहुमतानं 90% मतानं आले पाहिजे. आणि सर्व मंडळी तरुण आहे, पुढच्या काळामध्ये ते तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी तुम्हाला खात्री देतो. उदाहरणार्थ सांगायचं, या ठिकाणी असलेले आमचे मुस्लिम बंधू याविषयी काही पक्ष द्वेष निर्माण करतात. अरे त्यांचं काय चुकलं, या देशामध्ये जन्मले ते काय दुसऱ्या देशातून आलेत काय. म्हणून मी सगळ्या आमच्या मुसलमान बंधूंना, मुस्लिम बंधूंना गुजारिश करतो कि अपना कीमतीवान वोट हमारे खैरे साहब को, हमारे पिसाल साहब को, हमारे ठगे साहब, यानंतर खैरे साहेब, तुम्ही कधी या लोकांना विचारायचं नाही. हे गरीब लोक आहेत, आमचं काम करून पोट भरतात आणि काही लोक त्याच्याबद्दल द्वेष करतात की आम्हाला पटत नाही. आम्ही सर्व धर्मासह समतेने वागणारे आहोत. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, आपण आतापर्यंत जसं वागलं तसंच पुढे सुद्धा वागावं, एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. जेवणाची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी सभा संपन्न झाली असे जाहीर करतो.
सर्व मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. सर्वांची भाषण ऐकून घेतली. पंक्ती धरून बसायचे इथे जेवण असायचं.